भगवान की श्री रुक्मिणी द्वारकाधीश भगवान की पंढरपूर धाम की द्वारिका धाम की विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। तर आपण भरपूर कीर्तन केलं इथं येऊन धामामध्ये. भगवंताचा धाम आहे द्वारका धाम की जय। खरं तर आपण पहिलं भगवंताची कथा ऐकली पाहिजे होती. पहिलं भगवंताचं कथा ऐकलं पाहिजे इकडचं. हां हरी हरी. हां हरे कृष्ण बस. आणि मग दर्शनाला जायला पाहिजे. होय नाही ते बरं इकडे ठेवा. मग येतंय का बाहेर. हरी. तरी काय हरकत नाही. जरा दुपारने ऊन होते म्हणून आपण पहिलं दर्शनाला गेलो. आणि पुन्हा राजभोग लागतो भगवंताला दुपारचं. पुन्हा 1-1.5 तास दर्शन बंद होते. त्यामुळे पहिले दर्शनाला गेलो. तर आपण सर्वांनी भगवंताचं दर्शन केले. सर्वांनी कोणाचं आहे काय काय अवघडही करून आले. गोमती मैयाचा अवघडीसाठी आम्ही उद्या जाणार आहे. एकादशी विशेष दर्शन अवघड. तर धाममध्ये आल्यानंतर 3 गोष्टी केली पाहिजे. काय केली पाहिजे? 3 गोष्टी आवर्जून केली पाहिजे. एक की भगवंताच्या धामात आल्यानंतर तिथलं तीर्थस्थान असतो त्यामध्ये स्नान केला पाहिजे. दुसरा, तिथं जे भगवंत असतात धामी असतात, धामचे देवता असतात, त्या धामचे आराध्य असतात, त्या भगवंताचं दर्शन केला पाहिजे. आणि तिसरा म्हणजे धाममध्ये गेल्यानंतर तिथले धामवासी साधू संतांकडे भगवंताची कथा ऐकली पाहिजे. मग दर्शन पूर्ण होतं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण दर्शन केले. आणि तिथे कुसेश्वर महादेव होते. सर्वांनी दर्शन केले त्यांचे. आदि तीर्थ यात्रा के अधिकारी लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? आदि तीर्थ यात्रा के अधिकारी, मालक. म्हणजे ते कुसेश्वर महादेवचं बी दर्शन करणं फार आवश्यक आहे. तर तो कुश नावाचा एक असुर होता आणि खूप शक्तिशाली होता तो. आणि मग त्याचा आतंक एवढा वाढला होता की तो कोणाला पराजित होत नव्हता. आणि त्याला मारले तर तो पुन्हा जिवंत व्हायचं. तर अशा प्रकारे त्याला कसं काय त्याला शांत करायचं त्यासाठी भगवंताने अवतार घेतले. आणि भगवंताने त्यांच्याशी युद्ध केले आणि त्याला मारले पण तो पुन्हा जिवंत व्हायचा. मग भगवंताने आयडिया लावली. त्याला आपली गदा मारली आणि जमिनीत घुसवले पाताळमध्ये. आणि लगेच त्याच्यावर शिवजीची स्थापना करून दिली, शिवलिंगाची. आणि तो शिवजीचा भक्त होता असुर. त्यामुळं आता भगवंताची स्थापना वर झाली म्हणून ते खालीच राहिला, दबून खाली राहिला. पण त्याने भगवंताला वरदान मागून घेतलं. म्हणे तुम्ही मला एक छल प्रकारे मारलेले आहात, त्यामुळे माझी एक इच्छा आहे की माझ्यासोबत भगवान शिवजीसोबत माझं बी नाव लागलं पाहिजे. म्हणून ते कुश नावाचा असुरचं नाव झाला मग कुशेश्वर. शिवजीचं नाव कुशेश्वर महादेव. आणि ते मंदिराच्या तिथेच आहेत. तर अशा प्रकारे कुशेश्वर महादेव. बलराम दादाचं दर्शन केले आपण सर्वांनी. बलराम दादा बाजूला आहेत. तर
बलरामजी पण राहिले. जेवढी महत्त्वपूर्ण ही द्वारका नगरी भगवान श्रीकृष्णासाठी आहे तेवढीच बलरामांसाठी पण आहे, कारण कृष्ण आणि बलराम दोघंच इथं आले. सर्वात आधी ह्या द्वारका नगरीमध्ये लग्न झालंय बलराम दादाच्या रेवती मैयासोबत, बरोबर आहे. कारण हे रैवत महाराजांचं एक राज्य होतं इथं. आणि त्यानंतर देवकी मैया होती. भगवंताच्या समोर कोण होते? देवकी मैया. बरेच जणांनी तिथे दर्शन केले नव्हते, मी मग सांगितल्यानंतर बरेच जण गेले. तर भगवंताने देवकी मैयाला माझ्यामुळे खूप कष्ट झालंय, माझ्या अवतरणमुळं. सर्वांना माहीत आहे ना कष्ट झालेला देवकी मैयाचं. जसं देवकी मैयाचं लग्न होत होता कंसासोबत, तेव्हाच आकाशवाणी झाली, अरे दुष्ट कंस, तो ज्यांचा रथ हाकतोय त्याचा 8वा मुलगा तुझ्या मृत्यूचं कारण होणार. कंसने लगे देवकी आणि वसुदेवला जेलमध्ये टाकले. तर देवकी आणि वसुदेवला खूप कष्ट झाला, विशेष करून आईवर एवढं प्रेम. तर भगवंताने इथं जेव्हा इंद्रप्रस्थ नाही, सुधर्मा सभा निर्माण केली ही, तर इथे देवकी मैयांचं महल समोर बांधले, जेणेकरून मला माझ्या आईच्या सारखं दर्शन होईल. जाताना येताना कुठेही जायचं तर आईला दर्शन करून, आईला प्रणाम करून जाता येईल. तर देवकी मैयांना समोर ठेवले. म्हणून देवकी मातेचंही दर्शन केल्याशिवाय इथली यात्रा पूर्ण होत नाही. आणि ह्या बाजूला प्रद्युम्न आणि अनिरुद्ध त्यांचे भगवान श्रीकृष्णाचे पुत्र आणि प्रपुत्र. तर एक झलक आहे ही थोडीशी, की बाबा भगवंत होते तर इथे त्यांचे आई बाबा, मोठा भाऊ, मुलं, मुलांचे मुलं, त्यांचेही मंदिर आहेत. पण आपण सर्व काही फिरू शकणार नाही, पण त्या परिसरमध्ये काही दर्शन केलं. आणि पाठीमागे आदि शंकराचार्याचं शक्तिपीठ दर्शन केलं सर्वांनी, परिक्रमा लावले. तर अशा प्रकारे आपण दर्शन करून आलो. आणि सर्वांना सांगण्यात आला होता की कृष्णा पुस्तक वाचून यायचं. किती जण वाचून आले? प्रभुपादांचं कृष्णा बुक 50वा अध्यायाच्या पुढे सर्वांनी मला सांगितले, प्रभूजी आम्ही वाचून आलो, आम्ही वाचून आलो. आता मी प्रश्न विचारणार, मग सांगायला पाहिजे आपण सर्वांनी, ही पुस्तक वाचले का? तर ह्यात सर्व काही आहे. द्वारकेचं वर्णन काल वाचले येताना, काही जण घेऊन आले. तर ह्या पुस्तकमध्ये पूर्ण द्वारका नगरी भगवंताने कसं निर्माण केली, भगवंत मथुरेतून द्वारकेला कसे आले, सर्व वर्णन ह्याच्यात आहे. आणि हे वाचले असाल तर तुम्हाला लवकर समजणार, कारण आपण तेवढ्या डिटेलमध्ये सांगणार नाही. आम्हाला प्रभूजीने सांगितलेलं आहे, जसं कुकिंग तयार झाला, स्वयंपाक तयार झाला की मी आवाज देणार, प्रवचन बंद. आणि कुकिंग जर चालू राहिला तर प्रवचन चालू ठेवायचं. समजलं ना? प्रवचनाची वेळ समजली का तुम्हाला? त्यामुळं जेवढा शक्य असेल मी तेवढा सांगत राहीन, ठीक आहे ना? तर हा द्वारका नगरी भगवंताने निर्माण केलेली आहे स्वेच्छाने भगवंताने. आणि त्याला काहीतरी कारण बनवले भगवंताने. भगवंतांची वृंदावन लीला, मथुरा लीला आणि द्वारका लीला असे 3 लीला आहेत भगवंताची. जसं चैतन्य महाप्रभूचे 3 लीला आहेत. कोणसे? आदि लीला, मध्य लीला, अंत्य लीला. तर भगवान श्रीकृष्णाची जी अंत्य लीला आहे, शेवटची जे लीला आहे, ते द्वारकामध्ये संपन्न होतात. आणि वृंदावनमध्ये बाल लीला संपन्न होतात. वृंदावन, गोकुळ आणि वृंदावनमध्ये बाल लीला. आणि मथुरामध्ये भगवंताची कुठली मध्य लीला नाही, बाल लीला, किशोर लीला. आणि द्वारकेमध्ये पौगंड लीला, म्हणजे पूर्ण तरुण अवस्थामध्ये भगवंत इथं लीला करतात. तर अशा प्रकारे बाल लीला, किशोर लीला आणि पौगंड लीला म्हणतात भगवंताची. हे तुम्ही वाचून आले नाही ना, त्यामुळे तुम्ही सांगू शकत नाही. वाचून आले असते तर लगेच सांगितले असते, बरोबर आहे ना? तर बाललीलामध्ये तर काय, गाई चारायचं, दररोज एक असूर मारायचा वृंदावनमध्ये, भगवंताचा नित्यक्रम होता. आणि किशोर लीलामध्ये भगवंत कंसला मारतात, मथुरेला येतात. मथुरेला जन्म झाला भगवंताचा आणि पुन्हा
गोकुळात गेले रातोरात. गोकुळमध्ये यशोदामाई नंदबाबाने त्यांचा सांभाळ केले. तिथून वृंदावनला गेले. वृंदावनवरने नंदगावला गेले. नंदगाववरने पुन्हा मथुरेला आले. आणि मथुरेला येण्याचा मोठा प्रयोजन होता, ते होता कंसला मारण्याचा कार्यक्रम. कारण कंस कुठल्या तरी एक असुरला पाठवायचे, पण भगवान श्रीकृष्ण त्याला मारून टाकायचं. तर कंसाला वाटायचं भौतिक आपला जे असुर आहे, शक्ती आहे, वृंदावनमध्ये पाठवल्यावर त्यांच्या जास्त वर्चस्व असतो, त्यांच्या ठिकाणी जाऊन आपले असुर काही काम करू शकत नाही. मग कृष्णाला आपल्याकडे आणायचं. मग आपल्या ठिकाणी आणलं की आमची शक्ती मग वाढणार, आपण त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होऊ आणि कृष्णाचा वध करू. गेस्टचा आवाज होती. तर अशा प्रकारे कृष्णाला इकडं आणण्याचा प्रयत्न, आणि त्यामध्ये धनुर्यज्ञ केले. कोण? कंसने. आणि कृष्णाने बलरामला बोलावा पाठवले की त्यांना घेऊन या, सांगा. आणि त्याच्यासाठी अक्रूरजीला निवडले. अक्रूरजी त्यांचे काका चाचा लागत होते. ते गेले. त्यांनाही वाटायचं की, त्यांना तर माहीत होता हा अक्रूरजी कंसाचे मंत्री असल्यामुळे की कंस जे कृष्ण आणि बलरामला इथं बोलवतोय त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? त्यांना मारण्याचा आहे. पण आमंत्रण काय होता? ते मामा आणि काय म्हणू शकतो आपण, मामा आणि ते भाचे होते की इथं मोठा धनुष यज्ञाचं आयोजन आहे, कुस्तीचा कार्यक्रम आहे आणि त्यांना बघण्यासाठी बोलवण्यात येत आहे, असं आमंत्रण होता. आणि कृष्ण आणि बलरामने ते आमंत्रण स्वीकार केले. ते आले आणि चाणूर, मुष्टिक, मल्ल, कोल, पीड, हत्ती, मी एका शब्दात सांगतो, त्यांना मारले. आणि शेवटी कंसलाही मारले. कंस एवढा लवकर मरत नसतो कथेमध्ये, पण मारावं लागते, कारण आम्हाला द्वारका भगवंत कसे आले ते सांगायचं आहे. आणि कंसाला जेव्हा मारले तर कंसाची 2 बायका होते, आस्ती आणि प्राप्ती. आणि ते खूप दुखावले गेले आणि ते आपल्या बाबाकडे गेले. आणि ह्यांच्या बाबाचं नाव होतं जरासंध. आणि जरासंध हा खूप शक्तिशाली असुर होता त्या काळातला. असंही म्हणतात त्यांचा जन्म खूप विचित्र आहे. त्यांचा जन्म जे आहे 2 तुकड्यामध्ये झाला, मांसचे 2 तुकडे. आणि त्यांच्या आई बाबांनी ते वैतागून फेकून दिले, याला काय करायचं म्हणून. पण एक राक्षसीने त्याला जोडली होती, जरा नावाची राक्षसीने, त्यामुळे त्याचं नाव जरासंध झालता. ते जरा नावाची राक्षसीने त्याची संधी केली, जोडली, त्याला जिवंत केली आणि मोठा असुर बनवली त्याला, म्हणून त्यांचं नाव जरासंध झालेला होता. मग मोठा असुर होता हा. तर तेव्हा जरासंधला खूप राग येतो आणि तो भगवान श्रीकृष्णावर आक्रमण करतो त्याला मारण्यासाठी. प्रभुपादजी त्याच्या तात्पर्यामध्ये लिहितात की त्याला कंसला मारल्याचा एवढं राग आला, माझ्या सासरेला नाही जावईला मारल्यामुळं. पण कंसने ह्याच्या आधी कृष्णाच्या 6 भाऊला मारले होते, त्याला काहीच नाही. हे असतात असुर. समजलं ना? लहान जन्म झाल्याबरोबरच मारलेला सर्वांना. तर तो जरासंध आला. असे म्हणतात की 23 अक्षयहिणी सेना तो घेऊन यायचा. त्यामध्ये पैदल, घोडसवार, हत्तीवर, ऊंटवर, अस्त्र शस्त्र आणि सैन्याने सज्ज होऊन यायचा तो. आणि भगवान श्रीकृष्ण काय करायचे? त्याच्या सर्व सैन्याला मारायचे आणि जरासंधला सोडायचे, त्याला मारत नव्हते. प्रभुपादजी तात्पर्यामध्ये लिहितात की असुरांचं जे हिरो आहे, लीडर आहे, ह्याला जर सोडले तर अजून जे असुर आहेत ते गोळा करून आणणार. समजला? गुंड असतात ना, गुंड, त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. मेन गुंडाला सोडून दिलं तर मग सगळे गुंडाळ लोकांना तो घेऊन येतो. तर अशा प्रकारे किती 16-17व्या वेळीच भगवंत पळून आले ना द्वारकेला. 18व्या वेळीच, 17 वेळीस त्यांचा पराजित केला जरासंधचा. आणि जरासंध प्रत्येक वेळेस काही ना काही युक्ती आणि शक्तीने सैन्य गोळा करणार, सगळे राक्षसांना गोळा करणार आणि घेऊन येणार आणि भगवंत त्यांना मारायचे. तर अशा प्रकारे 17 वेळीस मारले. आणि 18व्या वेळीस
जरासंधने काय केलं, काल यवन नावाचा जे असुर आहे त्यांच्याशी मित्रता केली, संधी केली आणि एकाच वेळीस मथुरेवरती आक्रमण केले. आणि हा काल यवन गर्गाचार्याचा मुलगा होता. एकदा यदुवंशीयाने गर्गाचार्याच्या चरणी काही अपराध केले होते. त्यामुळं ते रागाला जाऊन त्याने असा पुत्र उत्पन्न केला होता की ज्या पुत्राकडने सर्व यदुवंशी काय होणार, भयभीत होणार. म्हणून तो कालयवन तो पुत्र होता गर्गमुनीचा. आणि हे कालयवन आणि जरासंध एकाच वेळेस आक्रमण करतात. कुठे? मथुरेवरती. लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्राचे भरपूर लोक तीर्थयात्रा करतात, धामात फिरायला जातात, पण त्यांना मथुरा, वृंदावन आणि द्वारका एकच आहे म्हणतात. त्यांना माहीतच नाही द्वारका हे गुजरातमध्ये आहे, मथुरा हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून ही स्पष्ट तुम्हाला विचारतो. आणि काय काय पूर्ण यात्रा फिरून येतात, मथुरेला नाही तर वृंदावनला सगळे फिरून आलं, द्वारका मथुरा सगळे पाहून आलो म्हणतात. माहीत नसते. बरोबर आहे का नाही? खूप लांब आहे, खूप अंतर आहे. तर कुठे आक्रमण केले? मथुरेवर. आणि भगवंताने पाहिलं की आता मथुरेवर जरासंध आणि कालयवन दोन्ही एकसाथ आक्रमण केलेले आहेत. आणि मथुरावासी ह्याने खूप भयभीत होणार, कारण युद्ध म्हणजे काय सोपा नसतो युद्ध करणे. युद्धाची चर्चा आपल्याला बरी वाटतात, पण एखाद्या युद्धात घावल्यानंतर तुम्हाला कळणार युद्ध कसं असतं. बरोबर आहे का नाही? टी व्हीवर पाहिले का कुठलं युद्ध चालू आहे? रशिया आणि युक्रेन. कसा हाल होतो. जे तिथं असतं त्यांना धगधग असते, टी व्हीवर पाहणाऱ्यांना काय चाललंय त्यांचं चाललंय. बरोबर आहे का नाही? तिथं राहणाऱ्यांना खूप धगधग असते. तर हे सर्व मथुरावासी भिणार, घाबरणार. बरोबर आहे, कालयवनमुळं. आणि कितीतरी धनहानी, जीवहानी होऊ शकते. म्हणून भगवंताने ठरवले की आता आपण मथुरेमध्ये युद्ध करायचं नाही, तर ह्याला इथून मथुरेतून बाहेर काढायचं. हे एक कारण. आणि दुसरं कारण असं की जरासंध ज्या वेळेस युद्ध करायला यायचं त्यावेळेस तो देवीची पूजा करायचं, भरपूर वैष्णव ब्राह्मणांना बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं आणि त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचं आणि म्हणायचं मला आशीर्वाद द्या. आणि ब्राह्मण जेवायचं आणि विजयी भाऊ म्हणून आशीर्वाद द्यायचं. पण कधीच विजयी झाला नाही. तर या वारीने सगळे ब्राह्मणांना त्यांनी मराठीमध्ये बजावून सांगितलं. काय म्हणतं? बजावून सांगितलं. जर तुम्ही प्रत्येक वेळेस जेवण झाल्यावर आशीर्वाद विजयी भाऊ, पण मी आतापर्यंत विजय झालोच नाही, 17 वेळेस हारूनच आलेलो आहे, यावेळी जर मी विजय नाही झालो तर आल्यानंतर तुमचे सर्वांचे मुंडके उडवणार म्हणले. ब्राह्मण लोकांना ताकीद दिलं, धमकी दिले. ब्राह्मण म्हणले आता काही खरं नाही आहे. बरोबर आहे, एवढ्या वेळेस ह्याचा प्रसाद खाल्लोय है ना, एवढ्या वेळेस आशीर्वाद दिले, पण आता फसवू शकत नाही. ते ब्राह्मणांनी मी भगवंतांना प्रार्थना केली की हे प्रभू एक वेळेस का होईना आमची लाज ठेवा, आमचं रक्षण करा. तर अशा प्रकारे भगवंताने ठरवले की आता ते ब्राह्मणांसाठी, हे द्वारकावासींसाठी आणि काय का असे ना, आता आपल्याला एकदा का होईना हार स्वीकार केला पाहिजे. थोडं जरासंधला बी समाधान वाटेल, मी भगवान श्रीकृष्णाला हरवलं. बरोबर आहे का नाही? काय जणांना ते किती वेळेस हारले असले तरी एकदा जरी हरवलं की त्यांना बरं वाटते, हरवलंय. तर भगवंत मथुरा सोडून पळून जातात. पण तिथून पळायचं आधी भगवंत पूर्ण प्लॅनिंग करतात, कसं पळायचं आणि काय करायचं. तर ते विश्वकर्माला बोलवतात. कोणाला? विश्वकर्मा, जे देवता आहेत. आणि हे देवता सगळं भगवंताच्या अधीन असतात. आणि भगवंत जेव्हा त्यांना बोलवतात तेव्हा ते येतात आणि भगवंताची सेवा करत असतात. जशा प्रकारे भगवंताला अवतार घ्यायचं होतं तर दुर्गा देवीला बोलवले आणि त्यांना सांगितले की माझा जे अंश आहे ते देवकीच्या गर्भामध्ये आहे, बलराम दादा, त्याला तू काय कर, तिथून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित कर. लगेच दुर्गादेवी आली आणि ती सेवा केली. तशा प्रकारे विश्वकर्माला बोलवले आणि त्यांना सांगितले की आमचे जे वंशज आहेत त्यांची जी भूमी आहे द्वारकेमध्ये आहे. कुठे आहे? द्वारका त्यावेळेस नव्हती,
त्यावेळेस ह्याला अनर्थ देश म्हणायचं. काय म्हणायचं? अनर्थ प्रदेश. तर हा भगवान श्रीकृष्णाचे जे यदुवंशी आहेत शर्यती महाराज, त्यांचे जे पुत्र आहेत अनर्थ, त्यांची भूमी होती, म्हणून अनर्थ प्रदेश म्हणायचे ह्याला. तर ह्याचं अनर्थ नाव कसं पडलं ते सांगतो आणि नंतर द्वारका झालंय नाव. तर शर्यती महाराजांचे पुत्र अनर्थ आणि त्यांचे बरेच अजून भाऊ होते, म्हणजे बरेच मुलं होते. आणि त्या काळात पूर्ण पृथ्वीच त्यांची होती. ही पूर्वीचे जे राजे असायचे ना, युधिष्ठिर महाराज वगैरे, रामराज्य, पूर्ण पृथ्वीवर त्यांचं राज्य असायचं. तर त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलांना जे वाटणी केले की दक्षिण दिशा ह्या मुलाला, पूर्व दिशा ह्या मुलाला, पश्चिम दिशा ह्या मुलाला, उत्तर दिशा ह्या मुलांना, आणि असं वाटण्या केल्यानंतर अहंकाराने म्हणलंय हे मी माझ्या शक्तीने वर्चस्वाने सगळं कमवलेलं आहे आणि हे तुम्ही घ्या आणि ह्याला सांभाळा. बाबांना एक अहंकार असतं ना, मी सगळं कमवलेलं आहे, मुलं आता काय करतील काय सांगता येत नाही, है ना. तसं त्या भावमध्ये ते बोलत होते. तर जे त्यांचा मुलगा होता कोणचा, अनर्थ, त्यांच्या सर्व मुलांचं नाव माहीत नाही. अनर्थ नाही, अनर्थ, हां लक्षात ठेवा. तर त्यांना वाईट वाटलं की अरे सर्व भूमी सर्व जमीन भगवंताची आहे, सर्व राज्य सर्व काही संपत्ती भगवंताची आहे, पण माझ्या बाबाला खूप अहंकार झालेला आहे. तर त्याने आपल्या बाबाला म्हणले की बाबा हे ठीक आहे, चांगलं आहे, तुम्ही आम्हाला सर्व काही देत आहे, पण तुमचा भाव चांगला नाही आहे, तुम्ही जे आम्हाला वाटण्या करताय हे काही चांगली नाहीत. बाबाला राग आला आणि राग आला आणि त्याला म्हणलं तुला काहीच देणार नाही आणि तू कुठेही जा कुठेही राहा, काय पण कर, तुला हिस्सा मिळणार नाही, माझ्या कमाईचा हिस्सा मिळणार. होतं ना घरघरची कहाणी, आहे का अशी, बरेच घरात असते. तर ते म्हणले ठीक आहे मला काही नको. आणि हे जे अनर्थ महाराज आहेत इथे आले आणि समुद्राच्या कडेची जी जमीन असते ना ते कोणाचीच नसते, अर्धी जलमध्ये असते अर्धी बाहेर असते. समुद्र बीच असतो ना, कोणाचा असतो? कोणी म्हणू शकते माझा आहे म्हणून, धरतीवर राहणारे लोक. तर कधी पाण्यात असतो कधी पाण्याच्या बाहेर असतो, बरोबर आहे का नाही. तर आपण जीव पण तसंच आहोत, कधी मायामध्ये असतो आणि कधी कृष्णाकडे असतो, कधी मायामध्ये कधी कृष्णाकडे, बरोबर आहे का नाही, समुद्राच्या भागासारखा. तर तिथं समुद्राच्या कडेला बसले ते आणि तिथं तपश्चर्या केली त्यांनी, भगवंताचं ध्यान केलं आणि भगवंताला प्रसन्न केलं त्यांनी. आणि भगवंत स्वाभाविक प्रसन्न झाले की जेव्हा व्यक्ती कशीही अपेक्षा न ठेवता पूर्णपणे भगवंतावर आश्रित होतो तर भगवंत लवकर प्रसन्न होतं. आपण थोडी तरी अपेक्षा ठेवतो, माझ्याकडे थोडं तर काय आहे, इकडं आहे, असं बँक बॅलन्स, घर गृहस्थी जरा करत करतो तर मग भगवंताला प्रसन्न व्हायला उशीर लागतो. पण सर्व काही सोडून पूर्णपणे भगवंतावर आश्रित झालं तर भगवंत लवकर प्रसन्न होतं. त्याला नमो अकिंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्ते, कुंती महाराणी सांग, ज्याचा कोणी नाही त्याचा भगवंत आहेत, कृष्ण कन्हैया. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने त्यांना वरदान दिला आणि भगवंताने वरदानमध्ये त्यांच्यासाठी आपल्या वैकुंठातून काही भाग ह्या धर्तीवर ठेवले, सुदर्शन चक्रवर. समजला ना. पुन्हा म्हणणार हे धर्तीवर कसं काय ठेवले, किंवा समुद्रात ठेवले, जलमध्ये स्थल केले भगवंताने त्यांच्यासाठी सौयोजनचा. आणि म्हणे इथं तू राहा, इथं तू तुझं राज्य कर आणि तू माझं भजन माझी भक्ती कर, असं म्हणून भगवंताने त्यांना ते जमीन दिली सतयुगमध्ये. आणि पुन्हा हे आणि काळाच्या प्रभावाने पाण्यात जात असते, कधी बाहेर येत असते, आहे ना, समुद्राच्या कट्ट्याचा भाग असा होत असतो. तर भगवान श्रीकृष्णाने पुन्हा विश्वकर्माला सांगितले की आमच्या पूर्वजांची जमीन आहे, कुठं आहे, समुद्रजवळ, ती घ्यायची आणि तिथं पुन्हा काय करायचं, द्वारका नगरीचा निर्माण करायचं. आणि ते निर्माण झाल्यानंतर ते निर्माणचं वर्णन एवढं मोठं आहे कृष्णा बुकमध्ये. ते द्वारका नगरी कशी होती थोडक्यात सांगतो. तिथं कोणी आजारी पडत नव्हते, कोणी म्हातारे होत नव्हते आणि बाबाच्या आधी मुलगा मरत नव्हता, जसं आता कलियुगमध्ये होतंय. तर असे अनेक वैशिष्ट्य ते द्वारके नगरीचे होते.
आणि सगळं हिरे मोती माणिक्य आणि अशा प्रकारे जशा प्रकारे भगवंताचा धाम आहे तशीच ते द्वारका नगरीचं निर्माण विश्वकर्माने केले. आणि इकडं मथुरेमध्ये जे सर्वजण झोपलेले होते, काय झोपले होते, झोपेतूनच त्यांना रातोरात इथं शिफ्ट केले. जसं आपण ट्रेनमध्ये झोपलो होतो, रात्री 12 वाजता झोपलो कुठे, सोलापूरला, आणि इथं रात्री 2 वाजता उठलं तर कुठे, द्वारकेला. बरोबर आहे का? उठा 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 उठा. तर अशा प्रकारे भगवंताने सर्वांना इथं शिफ्ट केले रातोरात द्वारकेमध्ये. आणि त्यांची सर्वांची व्यवस्था होती. नंदबाबाचा महल वेगळा आणि यशोदामयाचा महल वेगळा, देवकी वसुदेव उग्रसेन महाराज सर्वांना शिफ्ट केले भगवंताने इथं. आणि जेव्हा सकाळी सकाळी हे लोक उठले, सकाळी उठतो ना आपण, जसं आपण रेल्वे स्टेशनमध्ये उठलो तर मला पहिले म्हणते, प्रभूजी प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार? या बाजूला. काय या बाजूला येणार? मी मला दारावर उभे राहा तिथं, तुम्हाला कळलं. बरोबर आहे का नाही? तर आपण जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जातो तर आम्हाला कळत नाही, है ना, दिशा कळत नाही, उत्तर कोणत्या दिशेला आहे, पश्चिम कोणत्या दिशेला आहे. तर सर्व उठल्यानंतर ते एकच प्रश्न सर्वांच्या मनात उठला, द्वार कोठे आहे? काय द्वार, दरवाजा कोणाकडे आहे बाहेर जाण्याचा? शिफ्टिंग रातोरात झाली ना. मग संस्कृतमध्ये दार क, द्वारका म्हणजे कुठं आहे, का म्हणतो ना, का किम म्हणतात, का म्हणतात. पण असे द्वार कुठं आहे, द्वार कुठं आहे सगळे विचारू लागले, म्हणून ह्या नगरीचं नाव झाला द्वारका. समजला? अजून एक महिमा आहे त्याचा, द्वारका त्याचं नाव, की ही जी नगरी आहे द्वारका, इथं जो कोणी येतो किंवा इथं जे राहतो तो वैकुंठातच राहिल्यासारखा आहे, किंवा हा जो स्थान आहे वैकुंठाचा द्वार आहे. काय आहे? किंवा मोक्षाचा द्वार आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात? द्वारका. समजला? द्वारका लक्षात राहील का? लिहून घ्या तुम्ही पाहिजेत. द्वारकापुरी. हां, सही म्हणतात की सप्तपुरींपैकी एक आहे द्वारकापुरी. 7 मोक्षपुरी आहेत ना, त्यापैकी एक आहे द्वारकापुरी. त्याच्या श्लोकच आहे इथं. धाम पण आहे, 4 धामपैकी एक धाम आहे. 4 धाम माहीत आहे कोणाकोणाला? जास्त जणांना माहीत नाही. पहिला आहे सतयुगचा धाम, बद्रीनाथ धाम, बद्रीनाथ सतयुगचा. त्रेतायुगचा धाम आहे रामेश्वर धाम. द्वापरयुगचा धाम आहे द्वारका धाम, आपण इथं बसलोय. आणि कलियुगचा धाम आहे जगन्नाथपुरी धाम. 4 युगचे 4 धाम आहे. आणि सप्तपुरी म्हणजे अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तधा मोक्षदायिका. ते जे 7 पुरी आहेत मोक्ष देणारी आहेत. कोणची कोणची? अयोध्या, मथुरा, माया, माया म्हणजे हरिद्वार, काशी, काशी विश्वनाथ भगवान, कांची, कांचीपुरम, अवंतिका आणि उज्जैन जिथं कृष्ण बलराम शिकायला गेलते, आणि पुरी द्वारावती, आणि हे द्वारकापुरी. चैव सप्तधा मोक्षदायिका. तर अशा प्रकारे हे द्वारकाधाम आहे, द्वारकाचा महिमा आहे. तर अजून प्रसाद तयार झाला नाही, तर आपण श्रवण करूया भगवंताबद्दल. बरोबर आहे? इथं काय काय आहे अजून. तर मी गुरु महाराजांच्या यात्रेमध्ये आलो होतो, तेव्हा पण इथं महाराजांनी लेक्चर दिले होते स्वतः. तर त्याचे नोट्स आहेत माझ्याकडे त्यावेळेसचे. कधी आलो होतो सांगू का तारीख? कुठे लिहिले तारीख? 2018 मध्ये. तर आपण ऐकलो हे अनर्थ प्रदेश कसं काय आहे. आणि ह्याला ओखा मंडल पण म्हणतात. द्वारकापुरीला काय म्हणतात? ओखा मंडल. तर हे ओखा मंडल नाव कसं पडलं आहे? तरी ओखा मंडल म्हणजे आपण जे सोमनाथ वगैरे जे जाणार आहे, भालका तीर्थ, अवेरावळ, प्रभास क्षेत्र, जुनागड, द्वारकापुरी, पोरबंदर, सुदामाचं जन्मस्थान, तर हे सर्व काही जे ओखा मंडल आहे
अनिरुद्ध भगवंताचे मुलगा ना, अनिरुद्ध पुत्र. हां, तर त्यांची मुलगी पत्नी होती उषा. त्याच्यावरने ह्या पूर्ण मंडलचं नाव पडलं आहे ओखा मंडल. आणि इकडे ओखा स्टेशन पण आहे एक. त्यानंतर इथे एक ह्याला गोमती तीर्थ पण म्हणतात द्वारकेला. काय म्हणतात? गोमती तीर्थ. म्हणजे इथं गोमती नदी वाहते. गोमती नदी आणि समुद्र दोन्ही एकत्र मिलन होते इथं. तर तिथं जिथं गोमती आणि समुद्राचं मिलन होतं तिथं संगमेश्वर नारायण आहेत. आपण जाऊ तिथं दर्शन करायला. संगमेश्वर नारायणचं भगवंत आहेत. तर गोमती नदी इथं ब्रह्माजीच्या आदेशवरने वसिष्ठ मुनीने घेऊन आले इथं. त्यांचं अनुगमन करीत करीत आली. जसे भागीरथचं अनुगमन करीत करीत गंगा प्रकट झाली, तसा वसिष्ठ ऋषीच्या आदेशावरने इथे गोमती नदी आलेली आहे. ह्याचं नाव दारावतीपूर पण आहे. तर त्याचा अर्थ बी तोच होतो. दारावतीपूर मतलब ते भरपूर दरवाजे होते. किती दरवाजे होते? किती? भरपूर होते, म्हणून दारावती. भरपूर दरवाजे असल्यामुळे दारावती, कारण भरपूर वेगळे वेगळे महल होते. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने 16,108 लग्न केले आणि 16,108 महल बनवले. प्रत्येक राणीचे महल हे पूर्ण विस्तृत कथा आहे कृष्णा बुकमध्ये. तर सर्व इथं दरवाजे भरपूर होते, म्हणून ह्याला दारावती पण म्हणतात. समजला? दारावतीपूर. हां, 56 शिडी ही सुदामाची भेटचं स्थान आहे. ते बऱ्याच स्थान आहे तर. आणि हवा बंद झाली, जरा घाम यायला लागला मला. मग अशी चांगली हवा येत होती. तर इथे आपण जाणार आहोत आज. कुठली द्वारका? बेट द्वारका. बेट द्वारका बेट म्हणजे एका पाणीच्या मध्ये जे जागा असते, चारही बाजूला पाणी असते आणि मध्येच नगरी असते, त्याला काय म्हणतात? बेट म्हणतात. गाव असतो, शहर असतो. तसंच इथं आहे ते बेट द्वारका. पण परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज जेव्हा यात्रा आणली होती तेव्हा महाराज सांगत होते ही बेट द्वारका म्हणजे भेट द्वारका आहे म्हणले. काय म्हणले? भेट द्वारका. भेटण्याचं, जिथं भेटले भगवंताला भक्त भेटले. हां, कोणते भक्त भेटले होते? सुदामा येऊन भेटलेले होते, म्हणून त्याला काय म्हणतात? भेट द्वारका. तिथं भेट झाली भगवंताची आणि भक्तांची. अनेक नारद मुनी आले, नारद मुनीची भेट झाली तिथं. नारद मुनी द्वारका दर्शन करण्यासाठी आलेले. तर अशा प्रकारे ते बेट द्वारका आहे. काय आहे? भेट द्वारका. त्यानंतर आम्ही जाणार आहे कुठं? रुक्मिणी मैयाच्या मंदिर दर्शन करायला. इथे भगवंताचं मंदिर वेगळं आहे आणि रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे. तर त्याच्या पाठीमागे मोठी स्टोरी आहे, कथा आहे. आणि पुन्हा तुम्ही तिथं जाणार आणि हे इथलं काय आहे, महात्म्य काय आहे, तर आताच ऐकून घ्या, है ना, वेळ आहे आपल्याकडं. तर एकदा भगवान श्रीकृष्ण गृहस्थीची भूमिका निभवताना घरगृहस्थी माणूससारखे त्यांना माहीत पडलं की दुर्वासा ऋषी इथं आलेले आहेत जवळच. तर त्यांना बोलवण्यासाठी गेले की आमच्या घरी जेवायला या म्हणून, प्रसादाला या म्हणून. तर दुर्वासा ऋषी म्हणले मी असं जात नसतो कोणाच्याही घरी. आणि दुर्वासामध्ये सर्वांना माहीत आहे, फेमस आहेत. थोडी जरी चुकलं तर लगेच श्राप. त्यामुळे माझी सेवा लय काळजीपूर्वक करावं लागेल म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणले की ठीक आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्ही जसे म्हणाल तसं करू. तर दुर्वासा ऋषी पण परीक्षाच घेत होते भगवंताची, किती सेवाभाव आहे संतांच्या प्रती म्हणून. आणि भगवंत दुर्वासा ऋषीला रथ घेऊन गेले. मुकुंद मुरारी प्रभू आले, आता मी वाट बघत होतो. तर काय सांगत होतो? रथ घेऊन गेले
त्यांना बसवले. खूप मोठा रथ, दिव्य होता, रत्न सिंहासन वगैरे सर्व काही व्यवस्था केली ती दुर्वासा ऋषीला बसवण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी. बाजे गाजेने आपल्या घरी आणू संतांना म्हणून. भगवंत पण काही कमी नाहीत आपल्या भक्ताची सेवा करण्यामध्ये, बरोबर आहे का नाही? पण दुर्वासा ऋषीसारखे भक्त असेल तर मग भगवंत पण कमी पडू शकतात असा संत असेल तर दुर्वासा ऋषी म्हणले नाही, असं नाही, ह्या घोडे सोडून द्या आणि तुम्ही दोघं मिळून रथ ओढा म्हणले. कोण? नवरा बायको, म्हणजे कोण? रुक्मिणी मैया आणि तुम्ही रथ ओढा म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही तेही करू. आणि भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मैया रथ ओढू लागले. विचार करा, ज्या रथाला घोडे ओढत होते त्याला भगवंत ओढत आहे. आणि भगवंतासाठी काय अवघड नाही गोवर्धन उचलतात ते करंगुलीवर, रथ ओढायचं काय आहे. पण रुक्मिणी मैया थकली. रुक्मिणी मैया थकल्यानंतर त्यांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ती कृष्णाला इशारा करते तहान लागले म्हणून. आणि भगवान श्रीकृष्ण पण त्यांच्या इशाऱ्यावरती पायाने जमिनीला दाबतात अंगठ्याने आणि तिथं गंगा प्रकट करतात आणि रुक्मिणी मैया पान करते, जलचं पान कर. आणि हा दृश्य दुर्वासा ऋषी पाहतात आणि ते नाराज होतात. अरे म्हणे, तुम्ही मला भोजनसाठी आमंत्रित केलंय, घरी घेऊन चाललंय आणि माझी सेवा करायच्या आधीच तुम्ही जलपान केलं, मी तुम्हाला श्राप देतो म्हणले. काय श्राप देतो? की किती 18 वर्षाचा काहीतरी तुला भगवान श्रीकृष्णाशी काय होणार, वेगळं राहावं लागल, विरह होईल तुला म्हणजे, असं श्राप दिले. आणि ह्या परिसराचं पर्टिक्युलर कितीतरी कोस, 12-13 कोस जे काही, सगळं पाणी खारा होईल म्हणून श्राप देऊन टाकले दुर्वासा ऋषीने. तर अशा प्रकारे हे दुर्वासाच्या ऋषीच्या श्रापाने हे भूभागच्या जे पाणी सर्व खारं आहे आणि इथं काही पिकत नाही. आणि रुक्मिणी मैया आणि भगवान श्रीकृष्णाला वेगळं राहावं लागते. ठीक आहे, तर तिथे जाऊ आपण, दर्शन करू रुक्मिणी मैयाचं, वेगळा मंदिर आहे. त्यानंतर आपण नागनाथ दर्शन करणार आहे. नाही, इथं एक नागनाथ आहे, औंढा नागनाथ का, नागेश्वर दर्शन करणार, जे की 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. ते इथंच आहे द्वारक्याच्या जवळ, त्यामुळं आपण तिथंही जाणार आहे, दर्शन करणार आहे. सोरटी सोमनाथ आपण एकादशी द्वादशी दिवशी जाणार आहे तिकडं. ते प्रथम ज्योतिर्लिंग आहे 12 पैकी सोरटी सोमनाथ. आणि त्यानंतर आपण गोपी तलावावर जाणार आहे आणि गोपी तलावची कथा मी तिथेच सांगणार. ते गोपी तलाव कसं प्रकट झाला आहे किंवा तिथले जे माती आपण कपाळावर लावतो किंवा भगवान श्रीकृष्णाची भेट, सर्व वस्तू आपण कथा तिथं ऐकणार. कारण आता प्रसाद तयार झालेला आहे आणि आपण आता प्रसादचा आनंद घेऊ आणि त्यानंतर आपले बस लागलेले असणार. हां, तर ज्या माताजींनी किचनमध्ये सेवा केलेले आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि ते ग्रुपवर टाकण्यात येईल आणि तुम्ही ते ऐकू शकताय. हरे कृष्ण. बंद कर. बंद कर.